नमस्कार भाऊ, नमस्कार. काय चाललंय आज? हे काय तोतापुरी शिरोई हा ना, या प्रकारचे किती नग आणले होते आज? आज 25 नग आणले होते, हा, त्यातले 12 नग दिले आज. हो का? आणि दादा ते दादांनी घेतले आता. हा का? किती नग घेतले दादा तुम्ही? तुकाराम म्हणजे केरे हा, कुठले तुम्ही? मोठी बाजार मोठी. हा, गोटीचे आहे का? हा. किती नग घेतले तुम्ही? आम्ही 6 नग घेतले. हा का? काय भावाने घेतले? ते 4,500. 4,500ने. काय वाटतं बरं का तुम्हाला 4,500ने? क्वालिटी माझी एकदम एकच नंबर ना? हा, एकच. भाऊकडे माल कसा असतो? एकदम एकच नंबर ना? हा ना. बरं, पहिल्याच वेळेस घेतले का तुम्ही? नेहमी घेत असं भाऊकडनं? घेत राहते का? घेतलेले होते पहिले, हा का? त्यांचं बघून मग यांनी पण घेतले आता. अरे वा, म्हणजे रिपीट कस्टमर आलेले भाऊकडे. क्वालिटी त्याच्यामुळे रिपीट कस्टमर आहे किंवा मित्राने सांगितलेलं आहे. पण आहे. हा ना, एकच नंबर, एकच नंबर. हा का? परत आपल्याला पण न्यायचे त्यांच्याकडून. हा का? तुम्ही कुठले? आम्ही सोनंब्याचे. सोनंब्याचे का? हो. अच्छा अच्छा अच्छा. बघू शकता मित्रांनो, एक क्वालिटी घेतलेली त्यांनी. हे बघू शकता मित्रांनो तुम्ही, एकदम क्वालिटी एकच नंबर मित्रांनो. बघू शकता तुम्ही, क्वालिटी म्हणजे क्वालिटी भेटलेली मित्रांनो. आणि 4,500च्या हिशोबाने जर कोणी देत असेल, मला तरी नाही वाटत की एवढं स्वस्त कोणी देईल. 4,500 प्रमाणे नग दिलेले आहेत. हो, तर आपण भाऊन त्यांनाच विचारूया. भाऊ, मी काय म्हणतोय, तुम्ही एवढी टॉप क्वालिटीचे जे बोकड आणत्या आणि कमी रेटला देता, याचं मागचं कारण काय आहे? मला फक्त शेतकऱ्यांपर्यंत आहे ना पोहोचवायचं आहे. बस. आणि सगळ्यांना आम्हाला गोट फार्म वगैरे हा ना, शेतीला जोडधंदा पाहिजे यासाठी. बरोबर. मित्रांनो बघा, तुम्ही दादांनी त्यांचं विचारलं केलेलं आहे. परवडत नाही, त्यासाठी करतो. हे बघा, तुम्ही बघू शकता इथं तुम्ही एक जुटं पण आणलेलं आहे. हे बघा मित्रांनो, तुम्ही त्याचं काम वगैरे एकच नंबर आहे मित्रांनो. लेंथ वगैरे बघू शकता तुम्ही, क्वालिटी बघू शकता बोकडाची पण. टॉप क्वालिटीचे बोकड आहेत मित्रांनो. 22 आणलेले होते, बाकीचे सेल झालेले आहेत, आता एवढेच उरलेले आहेत. आपण दादा त्यांना बोलून विचारूया. दादा, तुमचं पूर्ण नाव आणि मोबाईल नंबर सांगा ना आपल्याला. संतोष वाल्मिक राऊतराय. बरं, मोबाईल नंबर? 99 70 89 99 70 89 89 51 65. 51 65 ना? ओके. राहणार कुठले आपले? मुखेड, तालुका येवला, जिल्हा नाशिक. ओके. आणि आपण कुठले कुठले मार्केट करतो? पण फक्त सायकेड आणि येवला. सायकेड आणि येवलाच ना? बरं, येवल्याचं मार्केट कधी कुठल्या वारे असतो? मंगळवार असतो. मंगळवारी. मित्रांनो, जर तुम्ही येवला मार्केट किंवा सायकेडा मार्केट करत असाल तर गुरुवारी आपल्याला सायकेडाचा बाजार असतो आणि मंगळवारी ना येवल्याचा. मंगळवारी आपला येवल्याचं मार्केट असतं. जर तुम्हाला बोकड वगैरे काही घ्यायचे असतील तर तुम्ही दादा त्यांच्याशी नक्कीच संपर्क करा, कारण दादा त्यांच्याकडे तुम्ही क्वालिटी बघू शकता मित्रांनो. कारण दादा त्यांचे काम करतात ते क्वालिटीमध्ये करतात. हे बघू शकता तुम्ही, एकच नंबर माल आहे मित्रांनो. आणि यांच्याकडं आपली गाडी कधी येत असते दादा ना? दर मंगळवारीच असते आपली. दर मंगळवारी असतं ना? बरं, राजस्थान गाडी. ओके ना. बरं, तर मित्रांनो, तुम्ही दर मंगळवारी आपल्या दादा त्यांची गाडी येत असते. जर तुम्हाला कोणाला घ्यायची असेल तर तुम्ही दादा त्यांना ऑर्डर देऊ शकता. ऑर्डरप्रमाणे पण तुम्हाला अवेलेबल करून देतील. त्यांच्याकडे शिरोई, राजस्थानी कुठलाही बोकड असू द्या किंवा कोटा असू द्या, अजमेरी असू द्या, त्यांच्याकडं प्रत्येक जातीमधलं बोकड तुम्हाला अवेलेबल ते करून देतील मित्रांनो. तर एक वेळ दादा त्यांच्याशी नक्कीच संपर्क करा. आपण त्यांचा नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे, तुम्ही त्यांच्याशी एक वेळेस नक्कीच संपर्क करा. हां का? हे बघा मित्रांनो, लहानची रुंजी आहेत दादा त्यांचे. मार्केटला त्यांना आतापासून ट्रेनिंग देणं चाललेलं आहे. नाव काय तुझं? काय? हां ना, हे बघू शकता मित्रांनो तुम्ही. ट्रेनी पिरियडला आहे दादा ते सध्या. आता हळूहळू ट्रेन होतील. 8वीला आहे का? अरे वा, हे बघू शकता मित्रांनो, दादा त्यांचं आहे. आणि हे त्यांचे माल दिलेले आहेत. आपले व्यापारी मित्र, आपल्या शेतकरी मित्र आहेत जे घोटीला माल घेऊन जाणार आहेत मित्रांनो. एकच नंबर. आणि पाहिजे म्हणजे एकच आहे आपलं ATM मशीन आहे. कधी शेतीवर पण परवडत नाही. नाही नाही नाही, एकच नंबर मित्रांनो. जर व्हिडिओ कसा वाटला आपल्याला ते पण सांगा, कारण असेच टॉप क्वालिटीचे शेड्या मेंढ्या जर तुम्हाला घ्यायचं असेल ना तर दादा त्यांच्याशी एक वेळेस नक्कीच संपर्क करा. चला, भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये.